नमस्कार, मी पद्मावती। आज मी तुम्हाला उकडीचे मोदक करून दाखवणार आहे। तर त्याचं साहित्य सांगते। तर उकडीच्या मोदकासाठी सर्वप्रथम उकडीच्या मोदकासाठी सारण करावे लागते। तर त्याच्या सारणाचे मी साहित्य सांगते। तर इथे मी ह्या पेल्याच्या सवा पेल्याच्या मापाने मी ओलं खोबरं किसून घेतलं आहे। पाऊण वाटी पेला मी गूळ घेतला आहे। पाव चमचा हळद पावडर घेतली आहे आणि अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे। तर कृतीला सुरुवात करूया आपण। तर मी इथे गॅसवर तवा गरम करत ठेवला होता। तो तवा गरम झालेला आहे। आता सर्वप्रथम मी तव्यावर ओलं खोबरं घातलेलं आहे। आता त्याच्यामध्ये हळद पावडर घालणार आहे, नंतर वेलची पावडर घालणार आहे आणि आता मी गूळ घालणार आहे आणि मिश्रण छान एकजीव करून घेणार आहे। व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। आपण मिश्रण छान एकजीव करून घेतलेलं आहे। असं छान असं 1 मिनिट पर असं परतून घ्यायचं सगळं व्यवस्थित। तर आपलं सारण झालेलं आहे। आता मी गॅस काढत आहे आणि व्यवस्थित असं आता मिश्रण परत एकदा व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे। तर मोदकासाठीचं केलेलं सारण तयार झालेलं आहे। आता एका प्लेटमध्ये मी तव्यावरून काढून घेतलं। आता तर इथे मी उकडीच्या मोदकासाठी तांदळाचं पीठ केनवण्यासाठी इथे मी टोप घेतला आहे आणि एका टोपामध्ये 2 वाटी पाणी घातलं आहे आणि त्याच्यामध्ये मी पाव चमचा मीठ घातलेलं आहे। आणि आता मग मी इथे गॅस पेटवलेली आहे आणि आता टोप ठेवलेला आहे। आता पाण्याला चांगली उकळी येऊ देऊ दे। पाण्याला चांगली उकळी आल्याच्या नंतर मावेल तितकं आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत। तर पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता सर्वप्रथम ह्याच्यातलं एक बाउल भरून पाणी काढून घेणार आहे बाउलमध्ये। आणि मग नंतर मावेल तितकं आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत। मावेल तितकं घालायचं तांदळाचं पीठ आणि केनून घ्यायचं आहे। असं फिरून छान व्यवस्थित केनून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने केनून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि मग गॅस काढायची आणि मग नंतर एका परातीत काढून घ्यायचं मग केनवलेलं पीठ। आणि मग आता हे थोडं पीठ थंड होऊ देऊया आपण, थोडं थंड होऊ देऊया आपण आणि कोमट झाल्यानंतर मळून घेऊया। तर पीठ छान केनवलेलं पीठ थोडं थंड झालेलं आहे। आता थोडं तेल घालूया आपण। लहान 4 चमचे असं तेल घातलेलं आहे आणि असं आता मिश्रण एकजीव करून घेऊया आपण व्यवस्थित। असं व्यवस्थित मिश्रण छान एकजीव करूया। आणि जे आपण काढून घेतलेलं पाणी होतं ना, ते थोडं कोमट झाले तर तेच पाणी घालून आपण मळून घ्यायचं आहे आणि छान पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे। तर पिठाचा गोळा छान मळून घेतलेला आहे। आता शेवटी थोडंसं असं तळ हातावर तेल घ्यायचं आणि तेलाचा हात लावून असं छान मळून घ्यायचं आणि गोळे करून घ्यायचे आपण।
तर पीठ छान मळून घेतलेलं आहे आणि 2 गोळे करून घेतलेले आहेत. आता एका लहान वाटीमध्ये असं तेल ओतून घ्यायचं आहे आणि असं मोदक करायला घ्यायचे आहेत. अशी मोदकासाठी पारी अशी करून घ्यायची. अशी पारी करून घ्यायची आणि असं छान असं शिरा पाडून घ्यायच्या पारीला आणि आतमध्ये असं सारण असं भरायचं आणि व्यवस्थित असं मोदक करून घ्यायचा. असं हे बघा, अशा पद्धतीने आपण सगळे मोदक करून घेणार आहोत. अशा पद्धतीने असा मोदक करायचा. आता आपण दुसरा मोदक करून घेणार आहोत. अशी पारी करायची आणि पातळशी अशी पारी करायची आणि अशी पात करून घ्यायची. अशी हे बघा, अशी छान पारी म्हणजेच पात असं म्हणतात. अशी करून घ्यायची. नंतर त्याला शिरा पाडून घ्यायच्या. मालवणी भाषेत त्याला शिरा पाडणं असं म्हणतात. असं छान आणि आता ह्याच्यामध्ये सारण भरायचं आणि व्यवस्थित असं अलगद असं छान मोदक करायचं. हे बघा, अशा पद्धतीने मोदक करतात. आता तर अशा पद्धतीने मोदक केलेले आहेत. आता करंज्या कशा करायच्या ते मी दाखवते. अशी पारी करून घ्यायची अशी आणि बघा, अशी पारी करून घ्यायची छान आणि सारण भरायचं आणि असं छान असं बंद करायचं आणि हे असं अशी दुमड घालायची छानपैकी. अशी छान दिसतं असं. ह्याला करंज्या म्हणतात. आता तर अशा पद्धतीने करंज्या करतात. आता लाडू करून दाखवणार आहे. तर असं पारी करून घ्यायची अशी पातळ अशी आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल लावायचं आणि मग सारण असं भरून घ्यायचं आणि असं लाडवाचा असा आकार द्यायचा आणि असं हाताने गोल गोल असं फिरवायचं. असा लाडू वाटला पाहिजे. लाडवासारखा असा
लाडवासारखा गोल गोल वळायचा. हा बघा असा लाडू झाला. आता आपण चौकुले करून घेणार आहोत. आता सर्वप्रथम असा गोळा घेतला आहे आणि असं तेलाचा हात लावून अशी बारीक अशी पारी अशी करून घेणार आहोत. असं. आणि आता 4 अशा शिरा अशा पाडून घ्यायच्या. आणि आता आतमध्ये असं सारण भरून घ्यायचं व्यवस्थित. आणि व्यवस्थित असं आता बंद करून घ्यायचं. असं हे बघा असे झाले चौकुले. असा गोळा घ्यायचा आणि आता आपण पंचकुले करून घेणार आहोत. असा छान अशी बारीक अशी पारी करून घ्यायची आहे. आणि 5 शिऱ्या अशा त्याला पाडायच्या आहेत. 5 शिऱ्या अशा त्याला म्हणतात पंचकुले. पाच शिऱ्या पाडून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आणि व्यवस्थित असं छानपैकी व्यवस्थित आपण जॉईंट करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने पंचकुले करतात. तर हे बघा मोदक, करंजी, लाडू, चौकुले आणि पंचकुले असे 5 प्रकारचे असे उकडीचे असे करतात गणपतीसाठी, गणेश चतुर्थीला, संकष्टीला मालवणी लोक. आता उरलेले मी मोदक करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मी मोदक, चौकुले, लाडू, करंजा, पंचकुले करून घेतलेले आहे. आता इथे मी कुकरचं भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी तेल ओतलेलं आहे 4 लहान चमचे. आता हे तेल मी असं पसरून घेणार आहे. व्यवस्थित असं लावून घ्यायचं भांड्याला पूर्ण. आणि मग नंतर हे सगळं एक एक करून सगळं व्यवस्थित ठेवायचं. सगळं एक एक करून सगळं ठेवायचं. असं सगळं ठेवून द्यायचं. तर व्यवस्थित असं ठेवलेलं आहे. आता ह्याच्यावर मी थोडंसं असं हाताने असं पाणी शिंपडणार, असं पाणी शिंपडून घ्यायचं. आणि आता हे मी तर कुकरमध्ये ठेवायचं आहे. तेव्हा कुकरमध्ये सर्वप्रथम मी अशी जाळी घातलेली आहे आणि जाळी पाण्यात बुडेल तेवढं मी पाणी ओतून घेतलेलं आहे. आता मी हे असं भांडं ठेवत आहे आणि कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे. आणि आता शिट्टी काढून घेणार आहे. आणि आता मी गॅसवर ठेवणार आहे. तर कुकरची शिट्टी काढलेली आहे आणि मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे. आणि आता 10 मिनटं आपण थांबणार. बरोबर 10 मिनटं आपण थांबायचं आहे. आणि 10 मिनटामध्येच मोदक वगैरे सगळे छानपैकी वाफून होतील. वाफून म्हणजेच उकडून होतील. तर 10 मिनटानंतर बघू. तर 10 मिनटं झालेली आहेत बरोबर. आता मी गॅस काढत आहे. आता कुकर थोडा थंड होऊ देऊया आपण. तर अशा पद्धतीने मालवणी लोक संकष्टी चतुर्थी दिवशी, विनायकी चतुर्थी दिवशी, गणेश चतुर्थी दिवशी उकडीचे मोदक, उकडीचे लाडू, उकडीच्या करंजा,
उकडीचे चौकुले, उकडीचे पंचकुले असे 5 पदार्थ करतात आणि गणपतीला नैवेद्य दाखवतात. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.